हॅलो फ्रेंड्स, तर आपली जी सिरीज चालू आहे 12वी इकॉनॉमिक्सची, त्याच्यामध्ये आपण सर्व काही अगोदरचे जे लेक्चर्स आहेत या अगोदरचे आपल्या पहिल्या चॅप्टरचे 4 भाग झालेले आहेत. किती आहेत? 4 भाग झालेले आहेत. हा जो भाग आहे तो 5वा भाग आहे. आपण 4थ्या भागामध्ये आपण फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहिले आणि आज पाहणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे आपल्याला कालच्या लेक्चरमध्ये याच्या अगोदरच्या भाग 4 मध्ये आपण फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स पाहिलं. जर कोणी पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. भाग 4 मध्ये पाहिलेले याच यूट्यूब चॅनलवर आपण पाहिलेलं आहे फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. त्याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण डेफिनेशन पाहिले आहेत, डिफरन्स बिटवीन मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे या दोघांमधला फरक पाहिला, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रामधला. या दोघांमधला फरक पाहिल्यानंतर आपण व्याख्या पाहिली, त्याची इन्फॉर्मेशन सुद्धा पाहिली होती. बेसिक इन्फॉर्मेशन पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला दिलेली होती. त्यानंतर आपण पाहिलं भाग 4 मध्ये फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक आणि आज जे भाग 5 आहे त्याच्यामध्ये पाहणार आहोत आपण इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे काय? सूक्ष्म अर्थशास्त्राची महत्त्व, वैशिष्ट्य वेगळं, महत्त्व वेगळं. पण काही पॉईंट्स असतात की जे वैशिष्ट्यामधलेच महत्त्वामध्ये येतात. म्हणजे काय, एखाद्याचं वैशिष्ट्य असतं आणि ते महत्त्वाचं सुद्धा असतं त्याच्यासाठी. मग त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणते फीचर्स वेगळे आहेत की इम्पॉर्टन्स वेगळे आहेत. काही पॉईंट्स जे असतात ते सारख्या प्रमाणामध्ये येऊ शकतात. असं नाही की फीचर्समधले पॉईंट इकडे येणार नाहीत, येऊ शकतात. पण त्याच्यामध्ये तुम्हाला कळायला पाहिजे की महत्त्वाचं कोणतं आहे, वैशिष्ट्य काय आहे. ठीक आहे, तर वैशिष्ट्य आपण पाहिले होते. आज आपण पाहणार आहोत मायक्रो इकॉनॉमिक्सचे जे इम्पॉर्टन्स आहेत, म्हणजे महत्त्व काय आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व पाहणार आहोत. आज काय पाहणार आहोत? इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व पाहणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व काय आहे, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे महत्त्वाचं का आहे. ठीक आहे, म्हणजे ते महत्त्वाचं कशामुळे आहे, त्याचे कोणते पॉईंट्स दिलेले आहेत. मग त्या पॉईंट्सवरून आपण समजून घेणार आहोत की सूक्ष्म अर्थशास्त्र का महत्त्वाचं आहे. म्हणजे अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे हे माहिती आहे तुम्हाला, कारण आपल्याला अभ्यास केल्यानंतर काहीतरी नॉलेज मिळेल आणि आपण परीक्षेमध्ये पास होणार आहोत. हे अभ्यास करणं महत्त्वाचं का आहे तुम्हाला कळलं. मग तसंच हे सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं काय आहे. बरोबर आहे, महत्त्वाचं का आहे, कशामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र दिलेलं आहे, मग त्याचे फायदे काय आहेत, महत्त्व काय आहे हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. मग महत्त्व कसे आहेत, कोणते आहेत हे आपण डिटेल्समध्ये पाहूयात. ठीक आहे, तर पहिल्याच महत्त्वापासून आपण सुरुवात करूयात. इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. फर्स्ट जे आहे प्राइस डिटर्मिनेशन. प्राइस डिटर्मिनेशन म्हणजे काय? किंमत निर्धारण. प्राइस डिटर्मिनेशन मीन्स किंमत निर्धारण. आपण फीचर्समध्येच पाहिलं होतं. प्राइस डिपेंड ऑन सप्लाय अँड डिमांड. म्हणजे काय? प्राइस जी असते ती कशावर अवलंबून असते? वस्तूची मागणी असेल, वस्तूचा पुरवठा असेल, याच्यावरून आपली काय असते, वस्तूची किंमत ठरत असते. मग इथं काय सांगितलेले? प्राइस डिटर्मिनेशन, किंमत निर्धारण. म्हणजे काय? एखाद्या वस्तूची, एखाद्या प्रोडक्टची, एखाद्या गुड्सची, म्हणजे एखादी वस्तू असेल त्या वस्तूची किंमत कशी निश्चित होते. म्हणजे काय? एखाद्या वस्तूची किंमत असेल मग त्या वस्तूची किंमत कशी ठरते, कशा प्रकारे त्याची किंमत ठरत असते. मी अगोदर फीचर्समध्ये सुद्धा सांगितलं होतं. प्राइस थेरी पहा, प्राइस थेरी फीचर्स होतं, त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं प्राइस कशी ठरते, डिमांड अँड सप्लाय या दोघांवरून प्राइस ठरत असते. मग किंमत निश्चित करण्याचं काम जे असतं ते कोण करत असतं? सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणून महत्त्वाचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. कारण का? कारण ती वस्तूची किंमत ठरवत असते. काय असते? वस्तूची किंमत फिक्स करत असते. जर वस्तूची किंमत फिक्स करायची असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत ठरवायची आहे तर त्याच्यासोबत आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र त्याच्यामुळेच महत्त्वाचं आहे, जर किंमत आपल्याला योग्य ठरवायची असेल तर. मग किंमत ठरवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं कोणते घटक असतात. डिमांड अँड सप्लाय म्हणजे काय? वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा, याच्यावरून वस्तूची किंमत ठरत असते. म्हणून त्यांनी महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे? प्राइस डिटर्मिनेशन. म्हणजे काय? वस्तूची किंमत जी असते ती वस्तूची किंमत कशी ठरते आणि वस्तूची किंमत कशामध्ये ठरत असते? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. म्हणून पहिलाच पॉईंट महत्त्वाचा आहे प्राइस डिटर्मिनेशन. आणि डिपेंड ऑन कशावर करता? डिपेंड ऑन डिमांड अँड सप्लाय. म्हणजे काय? वस्तूची मागणी असेल, वस्तूची मागणी व पुरवठा यावर अवलंबून असते.
यावर अवलंबून असते म्हणजे काय, वस्तूची किंमत असेल, मग ती वस्तूची किंमत कशावर अवलंबून आहे, मग आपल्याला माहिती असायला पाहिजे वस्तूची किंमत ठरवायची आहे, मग काय काय लागणार आहे, तर काय लागणार आहे, वस्तूची मागणी माहिती असायला पाहिजे, वस्तूचा पुरवठा किती आहे हे माहिती असायला पाहिजे, तरच किंमत काय होत असेल, ठरत आहे. मग ती किंमत कोणत्या अर्थशास्त्रामध्ये ठरते, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. म्हणूनच हे महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे, किंमत निर्धारण म्हणजे काय, प्राइस डिटर्मिनेशन, म्हणजे प्राइस जी असते ती फिक्स कशावरून होते, कशावरून ठरते, तर या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ठरत असते, म्हणून महत्त्वाचं आहे. आलं लक्षात. जर का ती किंमत ठरत नसेल आणि किंमत आपल्याला कळत नसेल की कशावरून ठरवायची आहे आणि एखाद्या वस्तूची किंमत फिक्स माहीत नसेल, गेलं की कोणत्याही भावामध्ये आपण वस्तू विकत घेत असतो तर आपलं फायनान्शियल मॅनेजमेंट जे असतं ते बिघडत असतं. मग वस्तूची किंमत आपल्याला माहीत असते, 1-2 रुपयानं वाढेल किंवा 1-2 रुपयानं कमी होईल, एवढं आपण फायनान्शियल मॅनेजमेंट आपण करू शकतो. मग ती वस्तूची किंमत ठरते, म्हणून आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये किंमत निश्चित होत असते. हे झालं पहिलं महत्त्व. आता दुसरं काय जे आहे, फ्री मार्केट इकॉनॉमी. फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय, मुक्त बाजार अर्थव्यवस्था. फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय, मुक्त बाजार अर्थव्यवस्था. याचाच अर्थ काय होतो, मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजे काय, तुम्हालाही कोणाचाही जास्त प्रमाणामध्ये कंट्रोल नसणं. म्हणजे तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये जर पाहिलं, मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्ही करू शकता व्हॉट टू प्रोड्यूस म्हणजे काय, काय उत्पादन करायचं, काय उत्पादन करायचं हे तुम्हाला फ्रीडम आहे. म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं काय आहे, त्याच्यामध्ये अभ्यास कशाचा केला जातो, एखादं मार्केट स्ट्रक्चर असेल, आपण पाहिलं फीचर्समध्ये, मग ते मार्केट स्ट्रक्चरमध्ये पाहिलं, त्याच्यामध्ये फ्रीडम किती असतं. मग फ्रीडम कोणता आहे, तुम्ही एखादी वस्तू आहे, ती वस्तू कोणती तयार करणार आहात, किती तयार करणार आहात, कशी तयार करणार आहात, त्याची किंमत किती ठरवणार आहात, ही तुम्हाला फ्रीडम असतं. आणि त्याचाच अभ्यास कशामध्ये केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. म्हणून महत्त्वाचा आहे, कारण का तुम्हाला फ्रीडम आहे. कशाबद्दल, मुक्त बाजार अर्थव्यवस्थेमध्ये जर बघितलं आपण कशाबद्दल आहे, व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस. व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस म्हणजे काय, तुम्ही वस्तू कशी तयार करणार आहात आणि काय तयार करणार आहात आणि त्या वस्तूची किंमत कशी ठेवणार आहात, ही तुम्हाला त्याच्यामध्ये मुक्तता असते, म्हणजे फ्रीडम असतं. कशामध्ये, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र त्याचाच अभ्यास करतं, म्हणून हा पॉईंट महत्त्वाचा आहे. फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय, मुक्त बाजार अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये फ्रीडम असतं, तुम्हाला तुम्ही कोणत्या प्रकारची वस्तू तयार करणार आहात, ती कशी तयार करणार आहात, ती केल्यानंतर तुम्हाला येणारा खर्च किती आहे, तो खर्च तुम्हाला कळाल्यानंतर त्या वस्तूची किंमत तुम्ही ठरवू शकता. वस्तूची किंमत तुम्हाला 10 रुपये खर्च लागलेला आहे, तुम्ही वस्तूची किंमत 5 रुपये ठेवा किंवा 15 रुपये ठेवा. कोणताही बिझनेसमॅन काय करत असतो, जास्त प्रमाणामध्ये मॅक्झिमम प्रॉफिटचा विचार करत असतो. म्हणजे वस्तूची किंमत जर आपण खर्च केला असेल 10 रुपये, तर ते काय करत असतो, जास्तच किंमत ठेवत असतो. म्हणजे वस्तूची किंमत 10च्या ऐवजी किती ठेवणार आहे, 15 ठेवील, 12 ठेवील, 14 ठेवील. पण त्याला मॅक्झिमम काय असायला पाहिजे, प्रॉफिट याचाच विचार करतो. आपण कॉमर्सचे असतील, इकॉनॉमिक्स विषय आपण शिकत असतो, तर जास्त प्रमाणामध्ये प्रॉफिटचा विषय केला जातो. मग आपल्याला माहिती असायला पाहिजे, मुक्त बाजार अर्थव्यवस्था जी असते ती कशामध्ये अभ्यास केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये म्हणजे काय, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. मग आपल्याला माहिती असायला पाहिजे काय आहे फ्रीडम त्या मुक्त बाजार अर्थव्यवस्थेमध्ये. मग तुम्हाला सांगितलं व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस, एनी प्राइस प्रोडक्ट असतील, मग आपण कोणतीही प्राइस असेल, ते प्रोडक्टची प्राइस असेल ती कशी ठरवतो हे पण तुम्हाला सांगितलं. मग त्याच्यामध्ये इन्क्लूड काय असतील, एक्सपेन्सेस असतील, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन तुम्हाला सांगितले होते, म्हणजे कोणते असतील, लँड, लेबर, कॅपिटल असेल, एंटरप्रेन्युअर असेल, यांचा जो एक्सपेंडिचर लागलेला आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड करतात, टॅक्सेस पण इन्क्लूड करतात आणि पूर्णतः एकंदरीतरित्या ती प्राइस ठरवत असतात. मग प्राइस ठरवल्यानंतर कोणताही बिझनेसमॅन काय करत असतो, मॅक्झिमम प्रॉफिटचा विचार करतो, म्हणून जो खर्च झालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त किंमत असते. मग त्यांना काय आहे, तुम्ही वस्तू कशी तयार करणार आहात आणि कशा प्रकारे तयार करू शकतात आणि किंमत काय ठरवायचं आहे याचा तुम्हाला फ्रीडम दिलेला असतो. म्हणूनच काय आहे, मुक्त बाजार अर्थव्यवस्था. आलं लक्षात, तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. दुसरा त्याला इम्पॉर्टन्स. आता तिसरा काय आहे, फॉरेन ट्रेड असेल. फॉरेन ट्रेड म्हणजे काय, विदेशी व्यापार. मी आहे व्यापारी, उदाहरणामध्ये मी आहे व्यापारी, पण एखादा व्यापारी असेल, त्याला विदेशामध्ये एखादी वस्तू विकत घ्यायची असेल, वस्तू विकायची असेल, वस्तू विकत घ्यायची असेल, वस्तू विकायची असेल, तर त्याला फ्रीडम आहे. म्हणजे काय, विदेशी व्यापार करण्यासाठी सुद्धा फ्रीडम आहे. त्याचा अभ्यास कुठं केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. त्याच्यानंतर आहे एक्सचेंज करन्सी बिटवीन
टू कंट्रीज म्हणजे काय, एखादी करन्सी म्हणजे काय, चलन असेल. मग विदेशी व्यापार म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, दोन विदेश म्हणजे दोन देश येत असतात, दोन कंट्रीज येत असतात. उदाहरणार्थ असेल भारत असेल आणि अमेरिका असेल. मग भारत आणि अमेरिकामध्ये जर आपल्याला एखादा प्रोडक्ट विकायचा असेल किंवा अमेरिकेकडून आपल्याला एखादा परचेस करायचा असेल म्हणजे खरेदी करायचा असेल, मग आम्हाला सांगा आपली जी करन्सी आहे ती रुपया आहे, अमेरिकेचं काय आहे, डॉलर आहे. मग यांची जी करन्सी आहे मग ती करन्सी कधी चेंज होणार, आपण वस्तूची खरेदी विक्री केल्यानंतर. उदाहरणामध्ये आपल्याला वस्तूची खरेदी करायची असेल तर आपल्याला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतील, आपली वस्तू विकायची असेल तर त्यांना रुपयामध्ये पैसे द्यावे लागतील. म्हणजे जी करन्सी असते ती चलनामध्ये बदल केव्हा होतो, जेव्हा आपल्या याच्यामध्ये फ्रीडम मिळतं. कशामध्ये, फॉरेन ट्रेडमध्ये. मग हे याचं फॉरेन ट्रेड जे आहे, विदेशी व्यापार जे आहे, याचा जो अभ्यास केला जातो ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. मग जे फॉरेन ट्रेड आहे, मग फॉरेन ट्रेडमध्ये नेमकं येतं तरी काय, मग काय असतो, आपल्याला एखादा प्रोडक्ट सेल करायचा असतो, परचेस करायचा असतो. मग सेल आणि परचेस झाल्यानंतर आपल्याला करन्सी प्रॉब्लेम येतो, तिथे डॉलर आहे, आपला रुपया आहे. मग हे करन्सी जे असते ते एक्सचेंज होत असते. काय होत असते, एक्सचेंज होत असते. एक्सचेंज म्हणजे काय, डॉलरचं आपल्याला रूपांतर, त्यांनी जर त्यांच्याकडून आपण एखादी वस्तू खरेदी केली तर आपल्या रुपयामध्ये द्यायला जमतं का, नाही, डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. आणि त्यांनी जर एखादी वस्तू खरेदी केली तर त्यांना रुपयामध्ये पैसे द्यावे लागतात. ते कन्वर्ट होतं बँकेमध्ये. मग ते पाहिजे तर आपल्या इथं करन्सी जी असते ती चेंज होते असते, एक्सचेंज होत असते. म्हणजे लक्षात आलं, करन्सी जी बदलते, व्यापार आपण इकडून तिकडं करू शकतो. फॉरेन ट्रेड म्हणजे विदेशी व्यापार, कशामध्ये आपण अभ्यास करतो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. म्हणून फॉरेन ट्रेड सुद्धा महत्त्वाचं आहे. फॉरेन ट्रेडसाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. फॉरेन ट्रेडसाठी सूक्ष्म अर्थशास्त्र का महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. त्यानंतर आहे इकॉनॉमिक मॉडेल बिल्डिंग. इकॉनॉमिक मॉडेल बिल्डिंग म्हणजे काय, आर्थिक प्रारूपांची निर्मिती. आर्थिक प्रारूपाची निर्मिती मीन्स न्यू कॉन्सेप्ट, न्यू डिटर्मिनेशन, प्राइस डिटर्मिनेशन. म्हणजे काय, आर्थिक प्रारूपाची निर्मिती म्हणजे काय, इकॉनॉमिक ज्या कॉन्सेप्ट असतात, नवीन नवीन कॉन्सेप्ट असतील आणि त्याच्यामध्ये काय, प्राइस डिटर्मिनेशन म्हणजे काय, एखादी प्राइस ठरवायची असेल, आर्थिक प्रारूपाची निर्मिती कोण करतं, आर्थिक प्रारूपाची जी निर्मिती आहे ते तयार करण्यासाठी कशाचं आपल्याला सहकार्य मिळावं लागतं, सूक्ष्म अर्थशास्त्राचं. म्हणजे एखादी इकॉनॉमिक मॉडेल बिल्डिंग मध्ये तुम्हाला सांगितलं, एखादी कॉन्सेप्ट असेल, प्राइस डिटर्मिनेशन असेल, काही रिसोर्सेस असतील, नवीन आपल्याला काहीतरी पाहिजे असेल, नवीन कॉन्सेप्ट मिळवायची असेल, नवीन माहिती असेल, संज्ञा असतील, म्हणजे काय असेल, कॉन्सेप्ट, प्राइस डिटर्मिनेशन, ह्या ज्या गोष्टी असतात, गोष्टी म्हणण्यापेक्षा ह्या ज्या संकल्पना असतात, त्या संकल्पना जर क्लिअर पाहिजे असतील, त्याच्या महत्त्व जे आहे ते महत्त्व कशामुळे आहे, हे याच्यामध्ये जो इकॉनॉमिक मॉडेल बिल्डिंग जे आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. आणि त्याच्यामध्ये अभ्यास केल्यामुळे हा जो पॉईंट आहे, म्हणजे आर्थिक प्रारूपांची न्यू कॉन्सेप्ट असतील, प्राइस डिटर्मिनेशन असेल, म्हणजे एखादी नवीन संकल्पना असेल, वस्तूची किंमत ठरवायची असेल, या ज्या कॉन्सेप्ट असतात या क्लिअर कशामध्ये केल्या जातात, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये क्लिअर केल्यामुळे आर्थिक प्रारूपांची जी नवीन निर्मिती होत असते, म्हणजे एखादी कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना नवीन पाहिजे असेल, एखादी माहिती नवीन पाहिजे असेल तर याच्यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मिळवतो. म्हणून हे महत्त्वाचं आहे काय, इकॉनॉमिक मॉडेल बिल्डिंग. त्यानंतर आहे बिझनेस डिसिजन. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. बिझनेस डिसिजन म्हणजे व्यावसायिक निर्णय. व्यावसायिक निर्णय म्हणजे काय, तुम्ही एखादी वस्तू असेल, याच्या अगोदर पॉईंट झाला पहा आपला फ्री मार्केट इकॉनॉमी. याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस. त्याच्यामध्ये डू नॉट इंटरफेअर इन मार्केट म्हणजे काय, गव्हर्नमेंट जे असतं, गव्हर्नमेंट डू नॉट इंटरफेअर इन मार्केट. यानी की म्हणजे आपल्याला जर पाहिलं तर गव्हर्नमेंट म्हणजे सरकार असेल, ते सरकार आपल्या मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये हस्तक्षेप करत नाही, म्हणून जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फ्रीडम मिळतं. आणि तो फ्रीडम आपल्याला कुठं पाहायला मिळतं, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. आपण पाहिलं हे पॉईंट. आता आपण पाहतोय बिझनेस डिसिजन म्हणजे व्यावसायिकाला निर्णय काय असतो. व्यावसायिकाला निर्णय घेण्यासाठी सोपं का जातं, कारण गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप कमी असतो, सरकारचा हस्तक्षेप कमी असतो. म्हणजे काय आहे बिझनेस डिसिजन. मला सांगा, तुम्ही एखादा व्यापारी असाल, तुम्ही एखादा व्यापारी म्हणजे सोयाबीनचा व्यापार असेल, कोणताही व्यापार असेल तुम्ही सुरू केलेला असेल, म्हणजे ते डिसिजन जे आहे, निर्णय जे आहे ते तुम्हाला घ्यायचा असतो का मी घेणार आहे, तुमचा व्यापार आहे, मी निर्णय घेऊ शकतो का, नाही तुम्हीच घेणार आहे. तुम्हाला फ्रीडम आहे, तुम्ही वस्तू कमी किमतीमध्ये विका की जास्त किमतीमध्ये विका, तुम्हाला कोणी बोलणार आहे का, नाही. पण तुम्ही विचार काय करणार आहे, जेवढा खर्च झालेला आहे त्याच्यापेक्षा मला जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न मिळाला पाहिजे, मी ऑटोमॅटिकली जास्त प्रमाणामध्येच विकणार आहे जास्त किमतीला. मग तुम्हाला तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जास्त प्रमाणामध्ये हस्तक्षेप करत नाही. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे बिझनेस डिसिजन जे आहे याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र.
कारण का बिझनेस डिसिजन जर घ्यायचा असेल तर मायक्रो स्टडी केली जाते अगोदर. मायक्रो स्टडी म्हणजे काय तुम्हाला माहिती सांगितलं मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये भरपूर सारा आपण माहिती पाहिली आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं आहे बिझनेस डिसिजन आहे, व्यावसायिक निर्णय जे आहे, व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. आणि ते का महत्त्वाचं आहे ते तुम्हाला सांगितलं, कारण स्टडी जे आहे तो मायक्रो असतो, स्मॉल असतो, म्हणजे लहान घटकांचा सुद्धा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. बिझनेस डिसिजन तुम्ही कोणताही डिसिजन घ्या, म्हणजे एखादी वस्तू किती तयार करायची आहे, कमी करायची का जास्त करायची आहे, त्याची किंमत किती ठरवायची आहे, भरपूर सारे निर्णय घेऊ शकतात. व्यवसाय तुम्हाला किती वाढवायचा आहे, तुम्हाला फ्रँचायझी किती म्हणजे ब्रँच ओपन करायचे आहेत की एकच ठेवायचे आहे, भरपूर सारे निर्णय असतात ते तुम्ही घेऊ शकतात. कशामध्ये? बिझनेसमध्ये. आणि ते कशामुळे शक्य आहे? सूक्ष्म अर्थशास्त्रामुळे, कारण ते महत्त्वाचं आहे. याच्यानंतर काय आहे? युजफुल टू गव्हर्नमेंट. युजफुल टू गव्हर्नमेंट. युजफुल टू गव्हर्नमेंट म्हणजे काय? पब्लिक एक्सपेंडिचर पॉलिसी असेल, म्हणजे काय सार्वजनिक खर्च ताळेबंद असेल गव्हर्नमेंटचा. ताळेबंद जो असतो बॅलन्स शीट पण आपल्याला अकाउंटमध्ये दिसेल, बॅलन्स शीट ताळेबंद म्हणजे काय? लहानात लहान घटकांचा अभ्यास करूनच ताळेबंद बनवलं जातं, बॅलन्स शीट बनवलं जातं. म्हणजे काय? गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर जी पॉलिसी असते ती गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर पॉलिसी बनवत असेल, आपण लहान लहान घटकांचा विचार करतो, त्याचा अभ्यास करतो, मगच त्यांची एंट्री करतो. म्हणजे काय आहे? गव्हर्नमेंट पॉलिसी बनवायची असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. कारण जे पॉईंट आहे का महत्त्वाचं आहे? कारण त्याच्यामध्ये स्टडी लहान घटकांचा केला जातो आणि ते लहान घटकच आपण नंतर त्याच्यामध्ये एंट्री करत असतो. कशामध्ये? गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजमध्ये. म्हणजे आपण पाहिलं पब्लिक एक्सपेंडिचर पॉलिसी, प्राइस पॉलिसी असेल, म्हणजे किंमत निश्चित करायची असेल, गव्हर्नमेंटला सुद्धा एखाद्या वस्तूची किंमत निश्चित करायची असते, गव्हर्नमेंटला एखादा ताळेबंद बनवायचा असतो, बॅलन्स शीट बनवायची असते. मग त्याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स महत्त्वाचं आहे. कशासाठी? युजफुल टू गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे काय? सरकार, शासन, याला काय महत्त्वाचं आहे? मायक्रो इकॉनॉमिक्स. कारण का? गव्हर्नमेंट जे असेल ते अगोदर मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्टडी करेल. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? लहान घटकांचा अभ्यास. म्हणजे गव्हर्नमेंटला एखादा पब्लिक एक्सपेंडिचर पॉलिसी बनवत असेल, म्हणजे एखादा ताळेबंद बनवायचा असेल, सार्वजनिक खर्चाचा असेल, सार्वजनिक उत्पन्नाचा असेल, मग एक सर्व उत्पन्नाचा अभ्यास करते वेळेस ते लहान लहान घटकांचाच अभ्यास करणार आहे सुरुवातीला, नंतर तो ताळेबंद बनवणार आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास करूनच तो ताळेबंद बनवणार आहे. कोण? शासन किंवा सरकार असेल. मग त्यांच्यासाठी युजफुल काय ठरतं? सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे काय? फायद्याचं आहे. कोणासाठी? गव्हर्नमेंट सुद्धासाठी आहे. बिझनेस डिसिजन म्हणजे व्यापाऱ्यांसाठी सुद्धा फायद्याचं आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक मॉडेल बिल्डिंग म्हणजे नवीन संकल्पना तयार होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. फॉरेन ट्रेड म्हणजे विदेशी व्यापार जर करायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगाचं आहे, महत्त्वाचं आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे. प्राइस डिटर्मिनेशन, कारण किंमत निश्चित करण्यासाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राचाच अभ्यास केला जातो. त्यानंतरचा आहे शेवटचा पॉईंट, बेसिस ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स. कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. म्हणजे काय? बिझनेस जे वेलफेअर म्हणजे काय? कल्याणकारी अर्थशास्त्र. म्हणजे काय? उदाहरणार्थ एखादा सोर्स असेल प्रोडक्शनसाठी, मग प्रोडक्शनसाठी सोर्स असेल तर आपण जास्त काय करतो? त्या साधन सामुग्रीपासून जास्तीत जास्त आपल्याला कल्याण म्हणजे आपल्याला समाधान कसं मिळेल? मोर सॅटिस्फॅक्शन. मोर सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? जास्तीत जास्त आपल्याला समाधान कसं मिळेल? त्या सोर्सेसपासून, त्या साधन सामग्रीपासून. म्हणजे त्या साधन सामग्रीपासून आपल्याला जर जास्तीत जास्त समाधान मिळवायचं असेल त्याचा बारीकीनं अभ्यास केला जातो. मग बारीकीनं अभ्यास केला जातो. तुम्हाला माहिती असायला पाहिजे लहान घटकांचा अभ्यास कुठे होतो? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. म्हणून त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. कशासाठी? बेसिस ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स. म्हणजे काय? कल्याणकारी अर्थशास्त्राचा त्याच्यामध्ये वापर कसा होईल? कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं कल्याण करायचं आहे, मग त्याची कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल, कमी वस्तूमध्ये जास्त समाधान कसं मिळेल, याचा सुद्धा स्टडी त्याच्यामध्ये केला जातो. कशामध्ये? मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. म्हणून मायक्रो इकॉनॉमिक्स कशासाठी महत्त्वाचं आहे? बेसिस ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स. म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार घेतल्यामुळे कल्याणकारी अर्थशास्त्र जे आहे, म्हणजे तुम्हाला याच्या अगोदर फीचर्समध्ये सुद्धा सांगितलं होतं वेलफेअर इकॉनॉमी. म्हणजे काय? कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे काय? माझं कल्याण असेल, तुमचं कल्याण असेल, प्रत्येकाचं कल्याण वेगवेगळं. म्हणजे कमी किमतीमध्ये आपल्याला जास्त समाधान कसं मिळेल? सोर्सेस कमी आहेत, साधन सामुग्री कमी आहे, मग त्या साधन सामुग्रीपासून जास्तीत जास्त आपल्याला समाधान कशा प्रकारे मिळवता येईल याचा सुद्धा स्टडी त्याच्यामध्ये केला जातो. म्हणून याचा आधार घेतला जातो. कशाचा? मायक्रो इकॉनॉमिक्सचा. हे आपण पाहिले इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. परत एकदा रिवाइज करूयात. प्राइस डिटर्मिनेशन म्हणजे एखादी वस्तूची किंमत ठरवायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं काय आहे? मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. फ्री मार्केट इकॉनॉमी आहे. मुक्त बाजार अर्थव्यवस्था जी पाहिजे असेल त्याच्यासाठी सुद्धा काय आहे? मायक्रो इकॉनॉमिक्स महत्त्वाचं आहे. फॉरेन ट्रेड म्हणजे विदेशी व्यापार, फॉरेन
ट्रेड म्हणजे विदेशी व्यापार, याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ करन्सी असेल, एक्सचेंज ऑफ प्रोडक्शन असेल, हे जे करायचं आहे त्याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, आलं लक्षात. त्यानंतर आहे इकॉनॉमिक मॉडेल बिल्डिंग, त्यानंतर आहे बिझनेस डिसिजन, म्हणजे आपल्याला व्यावसायिकाला निर्णय घेण्यासाठी सुद्धा मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे, बिझनेस डिसिजन घेण्यासाठी सुद्धा. त्याच्यानंतर आहे युजफुल टू गव्हर्नमेंट, म्हणजे शासनासाठी सुद्धा काय महत्त्वाचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचं आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आपण पाहतो आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटला किती महत्त्वाचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र हे एक्सप्लेन आपल्याला करायचं आहे. मग तुम्हाला सांगितलं पब्लिक एक्सपेंडिचर पॉलिसी असेल, प्राइस पॉलिसी असेल, इतर काही अजून पॉलिसीज असू शकतात, त्याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटला मायक्रो इकॉनॉमिक्स महत्त्वाचा आहे. गव्हर्नमेंटला काय आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व कशासाठी आहेत हे सांगायचं आहे आपल्याला. त्यानंतर आहे बेसिस ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स, म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार कशा प्रकारे घेतला जातो आणि कल्याणकारी अर्थशास्त्र जर बनवायचं असेल त्याच्यासाठी किती महत्त्वाचं सूक्ष्म अर्थशास्त्र आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे आपण पाहिलं इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे, याच्या अगोदरचे जे लेक्चर्स आहेत ते कोणी पाहिले नसेल तर पाहून घ्या. त्याच्यामध्ये आपण फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहिले, आज पाहिले आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, आणि त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याच्या कॉन्सेप्ट पाहिल्या, याच्या डेफिनेशन पाहिल्या, आपण पूर्णतः त्याचा डिफरंट म्हणजे त्याच्या दोघांमध्ये फरक काय आहे हे सुद्धा पाहिलं आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिलं लेक्चर, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग, पाचवा भाग हा जेव्हा पाहताल तेव्हाच तुम्हाला सर्व काही लक्षात येईल. डायरेक्टली आज पाचवा भाग पाहिला तर पहिल्या भागामध्ये काय झालं हे तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, तर मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत, इथं आपलं संपतो सूक्ष्म अर्थशास्त्र मीन्स मायक्रो इकॉनॉमिक्स. सूक्ष्म अर्थशास्त्राची डेफिनेशन पाहिले, त्याचे वैशिष्ट्ये पाहिले, आज त्याचे महत्त्व पाहिले, म्हणजे इथं आपलं सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो परिचय आहे, इंट्रोडक्शन आहे ते संपतो. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्राला सुरुवात करणार आहोत. म्हणून हे कंप्लीट करा भाग, सूक्ष्म अर्थशास्त्राचा पूर्ण व्हिडिओ पहा, मग नंतर तुम्हाला स्थूल अर्थशास्त्राचा व्हिडिओ लगेच येणार आहे. पण हा व्हिडिओ आहे तुम्ही पाहताय ते सर्वांना शेअर करा अगोदर, कारण जे जवळचे मित्र आहेत त्यांना पण कळू द्या, कारण सध्या ऑफलाईनचं वांदे आहेत म्हणजे सध्या लेक्चर चालू नाहीत. मग ऑनलाईनमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मिळाली पाहिजे. मग मुलांना शेअर करा, आणि लवकर तुम्हाला जर व्हिडिओ मिळवायचा असेल तर त्या चॅनलला तुम्ही अगोदर सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला व्हिडिओ तो लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. म्हणून हे सर्वांना शेअर करा, आणि लगेच व्हिडिओ जे आहे दुसरा स्थूल अर्थशास्त्राचा ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तर मग आपण इथं थांबूयात. धन्यवाद.